नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा विभाग, ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती ती पाहू शकता. भरती क्रमांक आहे. या भरती क्रमांकासाठीचे जे सरळ सेवा गट संवर्ग सरळ सेवा भरती 2023साठीचं जे हॉल तिकीट आहे, प्रवेशपत्र जे आहे ते अवेलेबल झालेलं आहे. अधिकृत संकेतस्थळावर ते उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. याबद्दलचं जे प्रसिद्धीपत्रक आहे माहिती पाहूयात. विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर इथे पाहू शकता, अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग गट संवर्ग सरळ सेवा भरती 2023 याच्यामध्ये अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत गट संवर्गातील पुरवठा निरीक्षक व उच्च स्तर लिपिक या पदांच्या भरतीकरता अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट संवर्ग सरळ सेवा भरती 2023 या परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्र जे आहे ते अधिकृत वेबसाईटवर इथे क्लिक करून तुम्ही चेक करू शकता. अधिकृत जी लिंक देण्यात आलेली आहे इथे चेक केलं जाऊ शकतं. जे अधिकृत जे प्रवेशपत्र आहे ते अवेलेबल आहे डाउनलोड करण्यासाठी. त्याचबरोबर इथं परीक्षा दिनांक व परीक्षा केंद्र व परीक्षा सत्र प्रवेशपत्रावर ठरवून दिल्याप्रमाणे असेल. म्हणजे तुम्ही जे ऑफिशियल जे तुमचं प्रवेशपत्र आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. कॉल लेटर डाउनलोडसाठी 21 फेब्रुवारी 2024 पासून अवेलेबल आहे. शेवटची तारीख आहे कॉल लेटर डाउनलोड करण्याची 29 फेब्रुवारी 2024. इथे पासवर्ड आणि ID टाकून तुम्ही जे डाउनलोड करू शकता त्याच्यावर तुमचं जे परीक्षा दिनांक आहे, परीक्षा केंद्र आणि परीक्षा सत्र याची माहिती असणार आहे डिटेलमध्ये. तर प्रवेशपत्र दिनांक 21 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत वरील संकेतस्थळावर उपलब्ध असतील. संकेतस्थळावरून विहित वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड करून घेण्याची जबाबदारी उमेदवारांची असणार आहे. इथे पाहू शकता पुन्हा एकदा कमेन्समेंट आहे. हॉल तिकीटची 21 तारीख, शेवटची तारीख आहे 29 फेब्रुवारी. हे अधिकृत जे आहे जाहिरातीसाठी जे हॉल तिकीटसाठीचं प्रसिद्धीपत्रक आहे ऑफिशियल वेबसाईटकडून, ऑफिशियल महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जी माहिती पुस्तिका आहे ते पाहू शकता. अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून पुरवठा निरीक्षक उच्च स्तर लिपिक पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेसाठी माहिती पुस्तिका जारी करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये पाहू शकता उमेदवार देणार असलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबी संबंधात महत्त्वाच्या सूचना या पुस्तिकेमध्ये आहेत. परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवारांना ही माहिती पुस्तिका जारी करण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता जे परीक्षेचं स्वरूप जे आहे त्याची डिटेलमध्ये माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता मराठी भाषा आहे 25 प्रश्न, त्याच्यामध्ये 50 गुण आहेत आणि मराठीचं माध्यम असणार आहे. त्याच्यानंतर इंग्रजी भाषा 25 प्रश्न, 50 गुण आणि इंग्रजी माध्यम असणार आहे. सामान्य ज्ञानासाठी 25 प्रश्न आणि 50 गुण आहेत. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी व संख्यात्मक क्षमतासाठी 25 प्रश्न आणि 50 गुण आहेत. याच्यामध्ये द्विभाषी अर्थात इंग्रजी आणि मराठी माध्यम असणार आहे. तर याच्यासाठी एकूण 100 प्रश्नसंख्या असणार आहे. तर वेळ जो आहे अधिकतम तो 200 गुणांसाठीचा मार्क्सचे असणार आहेत अधिकतम गुण, आणि वेळ जो आहे 120 मिनिटांचा म्हणजे 2 तासाचा वेळ या परीक्षेसाठी आहे. त्याचबरोबर पाहू शकता परीक्षेसाठी 120 मिनिटांचा अवधी आहे. तरी उमेदवारास परीक्षास्थानी अनुक्रमे 180 मिनिटे थांबावे लागेल, ज्यामध्ये नोंद करणे आहे म्हणजेच लॉग इन करणे, त्याच्याबरोबर प्रवेशपत्र गोळा करणे आहे, सूचना देणे यासाठी लागणाऱ्या कालावधीचा सुद्धा समावेश आहे. 120 मिनिटांमध्ये कोणत्याही प्रश्नावलींमध्ये कोणतेही प्रश्न सोडवले जाऊ शकतात. ही माहिती पुस्तिका महत्त्वाची आहे. याचं जी लिंक जी आहे PDF डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, जी डाउनलोड केली जाऊ शकते. त्याच्यामध्ये पाहू शकता पुढे वस्तुनिष्ठ प्रश्नांना बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रश्नांसाठीच्या 5 उत्तरापैकी फक्त एकच अचूक उत्तर असेल. उमेदवारास अचूक उत्तराची निवड करायची आहे आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य अचूक पर्यायावर माऊस क्लिक करायचा आहे. उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शवला जाईल आणि त्यास उमेदवाराचे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून समजले जाईल. कम्प्युटरवर प्रश्न दर्शवले जातील. उमेदवाराने दर्शवलेल्या चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत, परंतु अंदाजाने कोणतेही उत्तर अंकित करू नये असा त्यांचा सल्ला आहे ऑफिशियल वेबसाईटकडून. ऑफिशियल जे आहे संरक्षण विभाग आहे, ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. इथे पाहू शकता
कृपया नोंद घ्यावी की या पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार हे केवळ उदाहरणादाखल आहेत, हे सर्व समावेशक नाहीत. प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारचे अधिक काठिण्य पातळीचे प्रश्न आढळतील. शिवाय या ठिकाणी नमूद असलेल्या इतर प्रश्नांवरही प्रश्न आढळतील. इथे पाहू शकता नमुन्यासाठी जे प्रश्न देण्यात आलेले आहेत, प्रत्येक सेक्शननुसार इथे प्रश्न देण्यात आलेले आहेत, चेक केले जाऊ शकतात. त्या पद्धतीचे किंवा त्या काठिण्य पातळीचे प्रश्न जी परीक्षा आहे पुरवठा निरीक्षक पदासाठीची त्या परीक्षेमध्ये येणार आहेत. इथे पाहू शकता प्रश्न क्रमांक पहिला आहे. पुढील प्रत्येकी प्रश्नात वाक्याचे 4 भाग पाडले आहेत. याच्यामध्ये व्याकरणाचं वाक्य रचनेच्या किंवा भाषेच्या दृष्टीने, त्याच्यानंतर वाक्य सदोष असल्यास कोणत्या भागात दोष आहे ते ठरवून त्या भागाचा क्रमांक उत्तर म्हणून द्या. वाक्य निर्दोष बिनचूक असल्यास उत्तर 5 द्या. याच्यामध्ये पाहू शकता वाक्य देण्यात आलेलं आहे. इंग्लंडमधून जन्मलेल्या कुसुमाग्रजांना शेक्सपियर म्हणतात व हिंदुस्थानात जन्मलेल्या शेक्सपियरांना कुसुमाग्रज म्हणतात. आता ह्यापैकी तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. कोणतं वाक्य चुकीचं आहे, जर चुकीचं नसेल तर निर्दोषसाठी 5वा पर्याय सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो परीक्षेमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू शकता. माझ्या स्मरणशक्तीनुसार माझ्या बाळपणी माझ्या वडिलांची बदली एका गलिच्छ गावी झाली आहे. आता याच्यामध्ये जे चुकीचं आहे ते पाहू शकता झाली आहे, झाली होती, तर हा जो 4था आहे तो बहुत चुकीचा असेल. त्याच्यावर तुम्हाला तो जो आहे बरोबरसाठीचं सिलेक्शन तो पर्याय जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे त्या पद्धतीचंच. पुढे काही शब्दसमूह दिले आहेत, त्याला समानार्थी शब्द असणारा एक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. याच्यासाठी स्वतःची कामे करणारा हा कोण असू शकतो? स्वावलंबी. हे बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न जे आहेत काठिण्य पातळीचे प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 4 पाहू शकता. कोणतेही काम करू शकणारा, याच्यामध्ये याचं उत्तर आहे याच्यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. चलाक म्हणून किंवा हरुंदरी हे बरोबर उत्तर असू शकता. त्याचा प्रश्न 5वा जो देण्यात आलेला आहे नमुना प्रश्न, याच्यामध्ये पाहू शकता. पुढील शब्दसमूहाचा अर्थ सांगणारा एक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. देव आहेसे मानणारा, देव आहे मानणारा असा कोण? तर याचं उत्तर आहे आस्तिक, असं उत्तर येऊ शकतं. त्याच्यानंतर इंग्रजी भाषेसाठीचे नमुना प्रश्न याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत, पाहिले जाऊ शकतात. त्याच्यानंतर याचे पाहू शकता. पिक आउट द वर्ड्स गिवन बिलो इच सेंटेन्स वर्ड कंप्लीट सेंटेन्स करेक्टली अँड मिनिंगफुली. म्हणजे बघू शकता इथे कंटिन्युअस एम्प्लॉयमेंट हॅज इन्क्लुडेड इन पीपल काइंड डॅश डॅश विच इज ऑलमोस्ट मोस्ट डिप्रेसिंग. एन्करेजमेंट, लेझीनेस, सॅटिस्फॅक्शन, अँगर, अवेकिंग. त्याचं बरोबर उत्तर पर्यायामधून सिलेक्ट केले जाऊ शकतं. तर या प्रश्नांच्या आधारात प्रश्न जे आहेत या काठिण्य पातळीचे प्रश्न इंग्रजी आहे, इंग्रजी भाषेमध्ये इंग्रजी ग्रामर आहे, यावर विचारले जातील. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान पाहू शकता. कोणत्या देशाने क्रिकेट विश्वचषक 2007 जिंकला? त्याच्यामध्ये 2007चं विश्वचषक जिंकणाऱ्या देशाचं नाव तुम्ही सिलेक्ट करू शकता. सामान्य ज्ञानमध्ये आहे तर त्या पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते पीक घेतले जात नाही? याच्यामध्ये कोणते पीक आहे ते घेतले जात नाही, त्या पिकाचं नाव सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या शहरात कुंभमेळा भरतो? तर कुंभमेळा जो आहे कोणत्या शहरामध्ये? नाशिक इथे. तर हे बरोबर उत्तर आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. अवैध पैशाविरुद्धच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणत्या वित्तीय संस्थेने आपल्या ग्राहकांना जाणा नो युअर कस्टमर योजनेची सुरुवात केली? याच्यामध्ये पाहू शकता जे ऑप्शन देण्यात आलेले आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमारेषा महाराष्ट्राच्या सीमारेषेशी लागून नाही आहे? त्याचे 5 ऑप्शन आहेत सिलेक्शन करण्यासाठी. पुढचं जे आहे बुद्धिमत्ता चाचणी व अंकित क्षमता याच्यासाठीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पाहू शकता अंकगणितचे प्रश्न आहेत बुद्धिमत्ता चाचणीसाठीचे. त्याच्यानंतर जे प्रश्न पाहू शकता इथे एका निवड परीक्षेमध्ये लेखी परीक्षेत मधून हा जो प्रश्न आहे हा प्रश्न अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. काठिण्य पातळी तुम्ही लक्षात घेऊ शकता कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. तर ह्या बेसवरच या पद्धतीचे या आधारावरच प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये येणार आहेत, एक्झॅक्ट परीक्षेमध्ये येणार आहेत, अशा पद्धतीचे येणार आहेत. त्याच्यामध्ये पाहू शकता ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दलचे तपशील देण्यात आलेले आहेत. परीक्षा ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड असणार आहे. मराठी व इंग्रजी भाषेमध्ये प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन जसे असं इथे पाहू शकता. तुम्ही अजून या प्रश्नाचं उत्तर पोचलं नाही आहे तर इथं 1 असं देईल. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले नाही, सिलेक्शन केलं तर रेड असेल. प्रश्नाचं उत्तर दिलं तर 3 असेल.
प्रश्नाचे उत्तर दर्शवलं नाही, पण त्या प्रश्नाची पडताळणी खून केली आहे, म्हणजे चेकिंगसाठी ठेवला तर असं असेल. अशा पद्धतीने ही जी महत्त्वाची माहिती आहे, माहिती पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे. सूचना सकट ऑल तिकीटच्या नंतर इथे पाहिली जाऊ शकते. महत्त्वाची आहे तुमच्या परीक्षेसाठी, जी तुम्ही एक्झाम देणार आहात त्यासाठी, आणि त्याचबरोबर तुमच्या परीक्षेसाठी जे पूर्वनिरीक्षक पद आहे त्यासाठीची परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.